मंगळवारी पहाटे बाजार भोगावमधील तब्बल 6 दुकानं चोरट्यांनी फोडली, तर दुसरीकडे कोतोली बाजारपेठेतील 3 दुकानं एका रात्री चोरट्यांनी लक्ष्य केली। त्यामुळे पोलीस नेमकं करतात तरी काय असा प्रश्न नागरिकांसमोर निर्माण झालाय। पश्चिम पन्हाळ्यात बाजार भोगाव ही मोठी बाजारपेठ आहे। मंगळवारी पहाटे 3 वाजता पोलिसांची गस्तीची गाडी येऊन गेली। त्यानंतर पहाटे 5 पर्यंत चोरट्यांनी बाजार भोगावमधील 6 दुकानं फोडली। त्यामध्ये संजय खवळे यांचं रॉयल कलेक्शन कापड दुकान, रोहित करले यांची राजमुद्रा मोबाईल शॉपी, मंदार काटकर यांचं देशी दारूचं दुकान, फिरोज गडकरी यांचं शेतकरी मेडिकल, उत्तम पाटील यांचं ओम साई मेडिकल आणि विशू काटकर यांचं सायबा फोटो स्टुडिओ अशा 6 दुकानात चोरी झाली। आज सकाळी चोरीची घटना उघडकीस आली। पोलिसांनी दुकानातील सीसीटीव्ही फुटेज तपासल्यानंतर एक व्यक्ती रेनकोट आणि डोक्यावर छत्री घेऊन फिरताना दिसून आला। मात्र दुकानदारांनी पोलीस ठाण्यात चोरीची तक्रार दिली नसल्यामुळे नेमकी किती रुपयांची चोरी झाली हे उघड झालेलं नाही। दुसरीकडे आज पहाटे कोतोली बाजारपेठेतही 3 दुकानांची कुलूप तोडून चोरी झाल्याचा प्रकार उघडकीस आला। त्याबद्दलही दुकानदारांनी तक्रार दिलेली नाही। चोरीला गेलेल्या ऐवजाची बिलं नसतील तर लांबड नको या भीतीपोटी पोलिसात तक्रार दाखल केली जात नाही।